तर झालं असं, श्रावणामध्ये शुक्रवारी एका सवाष्ण ब्राह्मण आपण जेवायला घालतो. तर म्हटलं आता पटापट तयारी करूयात, सगळं वेळेवर ठरलं. एकीकडे कुकर लावलं, त्यानंतर पातळ भाजी केली आणि आळूची पानं घरीच होते. म्हटलं आळूच्या पानाची भजी करू. मस्त पटापट नैवेद्य झाला, देवाला नैवेद्य दाखवलं. नैवेद्य झाल्यानंतर भजी, आमटी, त्यानंतर पुरणपोळी सगळं करण्यात आलं. देवाची आरती केली. हुणाई चालू होतं. आज करायचं की पुढच्या शुक्रवारी, पण म्हटलं चला आता ठरवलं तर आज करूनच टाकूयात. मस्त असं आरती आणि पूजा झाल्यानंतर मस्त असं जेवायला वाढलं. बघू शकता ताटामध्ये किती सुंदर दिसतंय. वरण भात, भाजी, पोळी, आळूच्या पानाची भजी, भेंडीची भाजी. वा वा वा. मलाही काही कंट्रोल होत नव्हतं. चला मी आता पटकन जेवण करून घेते. आणि त्यानंतर बिल्लूला पुरणपोळी खूप आवडते म्हणून बिल्लूलाही पुरणपोळी दिली. सगळ्यांचे असे जेवणे झाले छान. त्यानंतर सगळ्यांच्या ओटी भरण्यात आल्या आणि छान मस्त असा एन्जॉय केला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, मिनी व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग भेटूया पुढच्याच अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.